मागील भागामध्ये आपण बघितलं, ती एक चांगली मुलगी आहे आणि यावेळेस तिच्या फीलिंग्स जेन्युइन आहेत रे. तिच्या डोळ्यातच दिसतं ते. ती कितीही चांगली मुलगी असली तरी मी तिला माझ्या आयुष्यात नाही येऊन देऊ शकत. समीर. का? अंजू. कारण समीर उठला आणि दरवाजा उघडून बाहेर बघितलं. आता पुढे. मग पुन्हा आत येऊन हळूच म्हणाला, माझ्या आयुष्यात दुसरीच मुलगी आहे. आम्ही खूप प्रेम करतो एकमेकांवर. अरे मग हे आधीच सांगायचंस ना, हा सगळा घोळ झालाच नसता. अंजू. श्श, हळू बोल ना माझी आई. घरात कुणाला माहीत नाहीये हे. समीर. सांगून टाक ना मग, तुला कुणी नाही म्हणणार नाहीत. अंजू. नाही सांगू शकत. इथे मला कुणी अडवणार नाहीत. पण माझ्या आईबाबांचं काय? त्यांना कळलं तर धरून हाणतील मला. तो डोक्याला हात लावून टेन्शनमध्ये म्हणाला. अंजूला त्याचं बोलणं ऐकून हसायला आलं. हसू येतंय ना तुला हे ऐकून? पण हेच सत्य आहे. त्यांना मी लव्ह मॅरेज केलेलं नाही आवडणार. दादा आणि पूर्वी वहिनींनी पण लव्ह मॅरेज केलं होतं. तेव्हाचं पाहिलंय मी. मी लगेच चान्स नाही घेऊ शकत. तू प्लीज कुणाला सांगू नकोस हे. तो काकुळतीला येऊन म्हणाला. ठीक आहे, तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ राहील. पण नाव काय आहे तिचं? तिनं हसून विचारलं. तो थोडंसं लाजत म्हणाला. पायल. ओ पायल, छान आहे नाव. ती हसून भोवया उडवत म्हणाली. ती पण खूप छान आहे. तो पटकन बोलून गेला. अंजूने हाताची घडी घालत विचारलं. समीर थोडंसं लाजत हो म्हणाला. दोघेही मोठ्यानं हसले. बरं झालं तू तसं वागलास ईशासोबत. तिला जर आज तुला आधीच गर्लफ्रेंड आहे हे कळलं असतं ना, तर आज रडली त्यापेक्षा जास्त रडली असती. अंजू हसत म्हणाली. समीर पण हसायला लागला आणि म्हणाला, माझ्याकडून सॉरी बोल हा तिला. नाही बाबा, ते काम तुझं तूच करायचंस. ती हात वर करत म्हणाली. त्यानं तोंड बारीक करत बघितलं आता तिच्याकडे. तू कितीही सॅड फेस केलास तरी मी बोलले तसंच करायचंस तू. ते कसं आणि कधी करायचं ते तू बघून घे. अंजू उठत म्हणाली आणि हसतच खाली गेली. बरोबर म्हणाली अंजू. रडवलंय मी. मग मीच सॉरी बोलायला हवं. पण थोडे दिवस जाऊ देत, मग बघू. समीर स्वतःशीच म्हणाला. तो पण मग खाली गेला. अंजू खाली आली तसं तिला रुद्रांश बाहेर गेलेला कळलं. मग गावी नाही येणार का ते? अंजू. नाही आला तर काही बिघडणार आहे का? आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. पूर्वीनं तिला विचारून तोंडामध्ये हसतच अहिल्याबाईंकडे बघितलं. तशी ती कसं तरी हसत म्हणाली. नाही, तसं नव्हतं बोलायचं मला. ती आता थोडीशी गोरीमोरी झाली. नको टेन्शन घेऊस. रात्री डायरेक्ट तिकडेच येणार आहे तुझी पाल. अहिल्याबाई हसत म्हणाल्या. अंजूने त्यांच्याकडे चकित होऊन बघितलं. त्या दोघीही तिला हसू लागल्या. तिनं लाजून खाली मान घातली. समीर सोडला तर सगळेजण लंच करून गावी जाण्यासाठी निघाले. अहिल्याबाई सामान चेक करत म्हणाल्या. आईंना अंजूबद्दल? गेल्या गेल्या लगेच नको सांगायला. आईचा मूड बघून मी सांगेन. दिनेशराव त्यांना मध्येच थांबवत म्हणाले. आणि तुम्हीच शोधली म्हणून सांगा, नाहीतर मी शोधली हे समजलं रे समजलं की लगेच नाही म्हणून मोकळ्या होतील त्या. अहिल्याबाई नाक मुरडत म्हणाल्या. ते हसत म्हणाले. तू नको काळजी करूस त्याची, बघू आपण. अंजूने टेन्शन आल्यासारखं पूर्वीकडे बघितलं. तशी ती हसून तिला धीर देत म्हणाली. डोंट वरी, आजीला आवडशील तू. आणि बाबा म्हणल्यावर ती नाही म्हणणार नाही. अंजू मग रिलॅक्स झाली. 5:30च्या दरम्यान ते घरी पोहोचले. वाव, किती छान वाडा आहे हा. अंजू समोरच्या भव्य चिरेबंदी वाड्याकडे भारावून बघत म्हणाली. हो मग, चल तुला गंमत दाखवते. पूर्वी अंजूचा हात पकडत म्हणाली आणि तिला घेऊन वाड्याच्या मागच्या बाजूला गेली. वाव, कसली भारी आहे यार ही प्लेस. आमच्याकडे नाही राहिले आता अशी घरं. अंजू समोर बघत म्हणाली. तिथे वाड्याला लागूनच खूप मोठं अंगण होतं. त्याच्या सभोवती मोगरा, अबोली, तेरडा, गवती चहाची झाडं लावलेली होती. तिथून पुढे अजून मोकळं पटांगण होतं. कोपऱ्याला कठडे असलेली एक विहीर होती. तिच्या बाजूलाच उमराचं मोठं झाड होतं. त्यात आजूबाजूलाही आंबा, चिक्कू, पेरू, डाळिंब वगैरे फळझाडे लावलेली होती. आंब्याच्या झाडाला थोड्याशाच लालसर हिरव्या कैऱ्या लागलेल्या होत्या. नक्कीच आंबा उतरवला असणार आजीनं. खूप मिस करते मी आमचं हे घर. आम्ही इतकं एन्जॉय केलंय ना लहानपणी इथं. आम्ही तिघे आणि आमची इतर भावंडं इतकं खेळायचो ना इथे.
आम्ही शहरात वाढलो म्हणून त्यांना वाटायचं की आम्हाला हे झाडावर चढणं वगैरे जमणार नाही. पण आमचा रुद्रांश मग असा सरसर चढायचा ना वर. पूर्वी कंटिन्यू बोलत होती आणि अंजू कौतुकानं ते ऐकत होती. सगळा आंब्याचं झाड रुद्रांश एकटा उतरवायचा माहितीये. एखादा पिकलेला आंबा दिसला की सगळ्यात आधी मला द्यायचा. आता मला तो झाडावर पिकलेला आंबा कोण काढून देणार? पूर्वी इमोशनल होत म्हणाली. का? मी पण आहे की, इथून पुढे मी देईन, मागून रुद्रांश येत म्हणाला. त्याला बघून अंजूचा चेहरा उजळला. त्यानं पूर्वीच्या खांद्यावर हात ठेवला. ती डोळे पुसत म्हणाली, हो जा लगेच. तो हसून लगेच पुढे जात झाडावर चढला. त्यानं एक आंबा काढून आणला आणि तिला देत म्हणाला, हे घे, त्याच्या आठवणीत रडायचं नाही. ते सगळे प्रसंग आठवून खुश व्हायचं असं तूच बोलतेस ना. पूर्वी हसून तो आंबा घेत म्हणाली. आता नाही. रुद्रांशनं तिला मिठीत घेतलं. त्यांना बघून अंजूचे डोळे भरून आले. बरं चला आत. आजींनी आईची आरती उतरवायला सुरुवात केली असेल. मला ते मिस नाही करायचं. चला पटकन. पूर्वी बाजूला होत म्हणाली. रुद्रांश अंजूला इशारा करून पूर्वीसोबत आत गेला. अंजू पण पटकन त्यांच्या मागे पळाली. नेमकं त्याच वेळेस अहिल्याबाई आजींच्या पाया पडत होत्या. असू देत असू देत, त्या वरवरच आशीर्वाद देत म्हणाल्या. अहिल्याबाई बाजूला झाल्या. दिनेशराव त्यांच्या पाया पडले. माझा दिनू, किती बारीक झालास रे तू, त्या त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाल्या. आणि मग अहिल्याबाईंकडे बघत तिरसटपणे म्हणाल्या, नीट खाऊ घातलेलं दिसत नाहीये. आई, कुठे बारीक झालोय मी? दिनेशराव हसत म्हणाले. तू आता असंच बोलणार बाबा. बायकोच्या चुका पडद्यात टाकण्याची तुझी सवय कधी जाईल तो खंडेराया जाणो. आजी सुस्कारा सोडत म्हणाल्या. चुका असतील तर पडद्यात घालतील ना ते आई. अहिल्याबाई त्यांच्याकडे बघून हसत पण थोडंसं खवचटपणे म्हणाल्या. म्हणालीसच का मधी? मला वाटलं यायची नाहीस. आजी पदर नीट करत करड्या सुरात म्हणाल्या. न येऊन कसं चालेन? तुमचा दिवस कसा जाणार ना मग? अहिल्याबाई, तुझ्या वाचून काय अडलंय माझं? दिवस कसा जाणार म्हणे? त्या मानेला झटका देत म्हणाल्या. अडलेलं नसतंच हो, पण दिवसभरामधून 17 वेळा आठवण काढत असताना तुम्ही माझी. उचक्यांनी जीव जाण्यापेक्षा तुमच्या टोमण्यांनी गेलेला परवडतो मला, म्हणून येते मी. अहिल्याबाई एकदम शांतपणे हसत म्हणाल्या. अरे देवा, म्हणजे मी तुला सतत टोमणे देते असं म्हणायचंय का तुला? बघ बाबा दिनू, तुझी बायको आल्या आल्या सुरू झाली. आजी उगीच डोळ्याला पदर लावत म्हणाल्या. अहिल्याबाईंनी दिनेशरावांकडे बघितलं. इकडे अंजूला त्यांची गंमत वाटत होती. रुद्रांश आणि पूर्वी पण तोंडावर हात ठेवून हसत होते. झालास ना गप्प? जरा शब्दानं बोलायचा नाही बायकोला, म्हणूनच जीभ चालते तिची माझ्यासमोर. आजी अजूनच तनतन करत म्हणाल्या. दिनेशराव हलकसं हसले आणि म्हणाले, आई, तू कशाला लक्ष देतेस तिच्याकडे? त्यामध्ये तुझ्या नातवंडांना विसरलीस ना तू? अरे हो, कुठे आहेत माझी लेकरं? त्या लगेच बाजूला बघत म्हणाल्या. इथे. पूर्वी पुढे जात म्हणाली. ती त्यांच्या पाया पडली. माझी बबडी. त्यांनी पूर्वीच्या गालावर ओठ टेकवले आणि पुन्हा म्हणाल्या, तुझी छकुली कुठे आहे पण? ती झोपली आजी. तिला भेट नंतर. मला नाही भेटायचं का तुला? रुद्रांश त्यांच्या समोर जात म्हणाला. तो त्यांच्या पाया पडला. त्या त्याला खांद्याला धरून वर करत म्हणाल्या. तुला न भेटून कसं चालेल? त्यांनी त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि म्हणाल्या. आणि तुझ्या नावाचे आंबे ठेवलेत बरं. दरवर्षीप्रमाणे तूच उतरवायचेस. अजून एकही आंबा खाल्ला नाही बघ मी. तू आलास ना, आता मस्त आमरस करू त्या आंब्यांचा. सगळेजण एकमेकांकडे थोडंसं सिरियस होऊन बघू लागले. दिनेशराव आजींच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. आई, हा आजी, सौरभ आहे तो. दिनेशराव. आजी दिनेशरावांकडे बघून भरल्या आवाजात म्हणाल्या. माहिती आहे मला, म्हातारी झाली आहे, पण बुद्धी आहे शाबूत माझी. त्या मग रुद्रांशचा चेहरा हातात घेत म्हणाल्या. तोच चेहरा आहे हा. माझ्यासाठी तर हाच सौरभ आणि हाच रुद्रांश आहे. मी तुला रुद्रांश बोललं तर चालेल ना? चालेल काय आजी? पळेल. रुद्रांश त्यांचे हात हातात घेत म्हणाला. त्यानं त्यावर ओठ टेकवले. माझा रुद्रांश. आजी त्याला कवटाळून रडू लागल्या. रुद्रांशला पण कंट्रोल झालं नाही. त्यांना बघून तिथल्या सगळ्यांचाच कंठ दाटून आला. दिनेशरावांनी डोळे पुसत रुद्रांशच्या खांद्यावर हात ठेवला.
रुद्रांशनेही पटकन डोळे पुसले. तो बाजूला होऊन आजीचे डोळे पुसत म्हणाला, तुझा रुद्रांश म्हणालीस ना मला, मग असं रडणारेस का तू माझ्यासमोर? मी आंबे काढणार नाही हा मग. आजींनी त्याच्या पाठीत मारलं. तसा तो पाठीकडे हात नेत आ आ ओरडला. आजी आहे मी तुझी, मला असं धमकवायचं नाही. तसंही थोड्या दिवसांनी तुलाच आजी बोलता बोलता थांबल्या. थोड्या दिवसांनी काय आजी? रुद्रांश. कळेल नंतर. चल उठ लगेच, आंबे काढायला लाग. काढून लगेच पिकायला घालू, 2 दिवसात पिकतील. त्या पदरानं डोळे पुसत म्हणाल्या. सगळेजण त्यांना बघून हसले. बरं आई, बाकीची मंडळी कुठे गेली सगळी? एकही दिसेना. दिनेशरावांनी एक नजर सगळीकडे टाकत विचारलं. त्या म्हणाल्या, मका लावायला गेलेत, येतीलच थोड्या वेळानं. चहा ठेवू मी की? ठेवते मी, बसा तुम्ही. अहिल्याबाई कमरेला पदर खोचत म्हणाल्या आणि किचनकडे गेल्या. आजी आता पदर तोंडाला लावत हसल्या आणि म्हणाल्या, तुझ्या बायकोसोबत भांडायला वेगळीच मज्जा येते बघ. तिला म्हणावं वाईट वाटून घेऊ नकोस. अंजूनं आश्चर्यानं पूर्वीकडे बघितलं. असंच नातं आहे यांचं, ती हळूच म्हणाली. दिनेशराव त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, आई तू त्याची काळजी करू नकोस. तुझी सून तुझ्यासारखीच आहे, ती पण एन्जॉय करते. तसे सगळेजण हसायला लागले. आजींची नजर अंजूकडे गेली. ही कोण रे? आजींनी बारीक नजर करत विचारलं. अंजू लगेच पुढे जाऊन त्यांच्या पाया पडली. त्यांनी तिला आशीर्वाद दिला. आई ती पूर्वीची मैत्रीण आहे, आपलं गाव बघायचं होतं ना. दिनेशराव. दाखव दाखव, आवडेल बरं का तुला आमचं गाव. आजी तिच्याकडे बघत म्हणाल्या. तिनं हलकंसं हसून मान हलवली. तिनं रुद्रांशकडे बघितलं तसा तो आजीकडे बघत म्हणाला, मी आलोच आजी आंबे उतरवून. तो अंजूला इशारा करत बाहेर गेला. अंजूने पूर्वीचा हात हळूच हलवला. पूर्वीला काय ते समजलं. ती आजीकडे बघत म्हणाली, आम्ही पण जातो त्याला मदत करायला. हो जा जा, पटकन काढून होतील म्हणजे, आजीही म्हणाल्या. त्या दोघीही मग लगेच बाहेर पळाल्या. दिनेशरावांनी लगेच त्यांच्याकडे बघत विचारलं, आई तू काय बोलत होतीस? कधी? आजी. रुद्रांश बाहेर जाण्याआधी. थोड्या दिवसांनी काय? दिनेशराव. आजी हसत म्हणाल्या, तुझं टेन्शन मिटवलं मी. कोणतं? दिनेशराव. आपल्या सौरभचं लग्न करायचं आहे ना लवकर. एक खूप छान मुलगी भेटली बघ. आजी. अजून एक? दिनेशरावांनी भुवया उंचावत विचारलं. अजून एक म्हणजे? तू पाहिली आहेस का? आजी. नाही ते. दिनेशराव थोडेसे गडबडत म्हणाले. पाहिली असशील तरी नाही म्हणून टाक. ही मुलगी त्याला शोभेल अशीच आहे. गुण पण चांगले जुळलेत दोघांचे. आजी. जुळवलेस पण? दिनेशराव. हो, हातातून गेली म्हणजे? घरचीच आहे आणि. आजी. बरं. दिनेशराव. आणि लगेच बोलू नकोस कुणाला, तुझ्या बायकोला पण सांगू नकोस. ती मुलगी आली की मग सौरभच्या मनाचा अंदाज घेऊ जरा आणि मग मीच सांगेन त्याला. आजी. बरं. दिनेशराव. विचारणार नाहीस का कोण आहे ते? येणारच आहे ना ती, बघेन तेव्हाच. दिनेशराव कसं तरी हसून म्हणाले. त्यांचा पूर्ण मूडच खराब झालेला होता. आजींच्या ते लक्षात आलं, पण त्यांनी काही विचारलं नाही. आधीच ती सलोनी येऊन बसली आहे घरी. आता आईने पण दुसरी मुलगी बघितली आहे. अजून किती मुली येणार आहेत याच्या आयुष्यात. पण सौरभला अंजू आवडते आणि आम्हाला पण. बिचारी अंजू, ती तर इथेच आहे आता. अरे बापरे, सौरभच्या मनाचा अंदाज जर आधीच आईला लागला तर? रुसून बसायला पण पुढे मागे बघणार नाहीत. ते काही नाही, ती दुसरी मुलगी येण्याआधीच आईला अंजूबद्दल सांगायला हवं. ती मुलगी कशीही असो, कितीही गुंजळलेले असो, अंजूला त्यानं आणि आम्ही त्याच्यासाठी निवडलंय हे आईला सांगायलाच हवं. दिनेशराव मनातच आपला विचार करत होते. दिनू. आजी. दिनेशराव. रुद्रांश बाहेर येऊन झाडावर चढला. आपण ते पोतं पकडूया चल. पूर्वी तिथेच वाळत घातलेलं एक पोतं घेत अंजूला म्हणाली. त्या दोघीही मग खाली पोतं धरून उभ्या राहिल्या. रुद्रांश एक एक करत आंबे खाली टाकत होता आणि या झेलून बाजूला ठेवून देत होत्या. थोड्या वेळानं दिनकररावांचे मोठे भाऊ महादेवराव आणि त्यांची फॅमिली, बायको कमलाबाई, मुलगा संजय, सून अपर्णा घरी आले. अरे, कधी आली पुण्याची पलटण? संजयनं झाडाखाली येत विचारलं. पूर्वी त्याच्याकडे बघत म्हणाली, हे काय आत्ताच? काय अवतार करून घेतलायस आणि हा?
आता शेतात गेलं की असं होणारच. याला आजींनी कामाला लावलं वाटतं. जमतंय का भावा, की येऊ मी? संजय रुद्रांशला आवाज देत म्हणाला. जमतंय का म्हणजे? ढीक बघ खालचा भावा. रुद्रांश ही संजयकडे बघत म्हणाला. आज तर खरंच ढीग लावलाय रे तू. पण तरी रुद्रांशी सर नाही तुला. पठ्ठ्याची गोष्टच वेगळी होती. आज असता तर मस्त कॉम्पिटिशन लावली असती गड्या. त्याच्यासोबत हरण्यात जी मजा होती ना. संजय बोलता बोलता थांबला. रडू नकोस, माझ्यासोबत कर आता कॉम्पिटिशन आणि हरण्याची मजा घे. रुद्रांश त्याला हस्त करायचं म्हणून म्हणाला. तू हरवणार मला? तोंड बघ आरशात. संजय हसत म्हणाला. पूर्वी व अंजू पण हसायला लागल्या. अपर्णा तिथे आली नाही तेच कमरेवर हात ठेवत म्हणाली. आधी तुम्ही बघा तोंड आरशात. हातपाय धुवायचे तर बसलेत बोलत. नंतर मारा गप्पा. ते कुठे पळून नाही चालले. बरोबर वहिनी. रुद्रांश झाडावरनं खाली उडी मारत म्हणाला. जो हुकुम राणी सरकार. संजय तिच्या पुढे झुकत म्हणाला आणि रुद्रांशला म्हणाला. चल तू पण. ते दोघेही मग हातपाय धुवायला विहिरीकडे गेले. वहिनी, 2च वर्षामध्ये चांगलाच जम बसला ग तुझा. पूर्वी अपर्णाच्या खांद्यावर हात टाकत म्हणाली. जम बसवावा लागला वंश. नाहीतर तुमचे भाऊ कसे आहेत माहितीये ना. इकडचं पान तिकडं हलणार नाही. अपर्णा हसून मानेला झटका देत म्हणाली. पूर्वी पण मान हलवत हसत म्हणाली. हो, ते आहे खरंच. अगदी योग्य पार्टनर मिळाला दादाला. अपर्णा अंजूकडे बघत म्हणाली. या कोण हो? अगं ही अंजू आहे, माझी मैत्रीण. पूर्वी. असं होय, कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय. अपर्णा. हो ना, मला पण तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. मी आठवण्याचा प्रयत्न करते पण. अंजू आठवल्यासारखं करत म्हणाली आणि मग खुश होत विचारलं. शीतलची बहीण आहात ना तुम्ही? हो, तू तीच आहेस का जी आमच्या मामाच्या घरी आली होतीस 6वीत असताना? अपर्णानंही आठवून विचारलं. हो बरोबर. अंजू. तुम्ही ओळखता म्हणजे एकमेकींना? पूर्वी दोघींकडे बघत म्हणाली. हो ताई, माझी मैत्रीण होती शीतल. 7वीपर्यंत ती आमच्याकडे होती, म्हणजे मामाच्या घरी. आणि मग नंतर गेली तिच्या गावाला. त्यानंतर काही कॉन्टॅक्टच नाही. खूप आठवण येते तिची कधी कधी. अंजू तिला माहिती देत म्हणाली. ती पण आठवण काढते बघ तुझी. बरं झालं तू आलीस. ती येणारच आहे उद्या इकडे. अपर्णा. खरंच? वाव, किती वर्षांनी भेटेन मी तिला. अंजू उत्साहित होऊन म्हणाली. तू अजूनही घाबरतेस का गं झाडावर चढायला? अपर्णा. नाही, आता नाही. तेव्हा लहान होते ना. अंजू. पण भारी गंमत झाली होती बाई तेव्हा. तू. अपर्णा. नको ना तो विषय. अंजू कसंनुसं हसत म्हणाली. का गं, असं काय झालं होतं वहिनी? पूर्वीने उत्सुकतेनं विचारलं. विचारा हिलाच. अजूनही आठवलं की पोट धरून हसायला येतं. अपर्णा हसत म्हणाली. अपर्णा. कमलाबाईंनी आवाज दिला. आले आई. अपर्णा आवाज देत म्हणाली. ती मग यांच्याकडे बघत म्हणाली. जाते, नाहीतर यायच्या बाहेर. आणि ती हसतच आत गेली. काय झालं होतं ग अंजू? पूर्वी. ताई, प्लीज नका ना विचारू. मला खूप कसं तरी वाटतं ते आठवलं की. अंजू कसं तरी हसत म्हणाली. ठीक आहे, नको सांगूस. वहिनीलाच विचारते नंतर. पूर्वी म्हणाली तसं अंजूने तोंड पाडलं. पूर्वी आता मोठ्यानं हसली. पूर्वी चल आत. संजयने आवाज दिला. या दोघीही मग आत गेल्या. पूर्वीने आत जाऊन बघितलं तर तानी मस्त महादेवरावांच्या मांडीवर बसून आंबा खात होती. आल्या आल्या सुरू झालीस का तू? किती तोंड भरवलंय ते. पूर्वी तानीला ओरडली तसं महादेवराव तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाले. झाली का तुझी मम्मागिरी सुरू? बिचारीनी पहिलाच आंबा घेतलाय हातात. झोपे तोपर्यंत 9-10 आंबे होतात की नाही बघा तिचे आप्पा. पूर्वी. होऊ देत ग, कुठे सारखी सारखी असते ती खायला इथे. कमलाबाई पूर्वीला चहा देत म्हणाल्या. बघ की मोठी आजी, सारखी ओरडत असते मला. तानी उलसं तोंड करून तक्रारीच्या सुरात म्हणाली. तू इथेच थांब ना मग आमच्याजवळ. मम्माला जाऊ देत तुझ्या. आम्ही नाही ओरडणार तुला. संजय चहाचा कप घेत म्हणाला. अरे थांबले असते मामा, पण ही मला थांबून देईन तर ना. ती उलट्या हातानं तोंड पुसत म्हणाली. असं? आता तू येऊच नकोस आमच्यासोबत पुण्याला. इथेच थांब. पूर्वी तिला दटावत म्हणाली. थांबेल हा थांबेल. थांबशील ना माझी बबडी? महादेवरावांनी तानीला कुरवाळत म्हणाले. ती पण मान हलवत हो म्हणाली.
बघ हा पिल्लू, आम्ही जायला लागल्यावर रडायचं नाही मग, अहिल्याबाई तिला म्हणाल्या. ताणी दुसऱ्या हातानं तोंड पुसत म्हणाली, नाही रडणार, फक्त माझ्यासोबत मामाला आणि अंजूला पण ठेवायचं इथेच. सगळ्यांनी अंजूकडे बघितलं. पूर्वीने अंजूची ओळख करून दिली. अंजूला खूप भारी वाटत होतं सगळ्यांना असं एकत्र बघून. लहानपणापासून असं एकत्र मोठं कुटुंब पाहिलं नव्हतं तिनं. तिने रुद्रांशकडे बघितलं. तो भुवई उडवत हसला. ती पण हलकीशी हसली आणि चहा घेऊ लागली. आपली चिचुंद्री कुठे गेली काकू? रुद्रांशनं कमलाबाईंना विचारलं. तशा त्या म्हणाल्या, अरे येता येता मैत्रिणीकडे थांबली, येईलच थोड्या वेळानं. पूर्वी अंजूला हळूच सांगितलं, चिचुंद्री म्हणजे आमची सायली बरं का, आमची लहान बहीण. तोंड इतकं चालतं ना तिचं. सौरभची आणि तिची खूप भांडणं होतात, म्हणूनच त्यानं तिला चिचुंद्री आणि तिनं याला चिचुंद्र्या नाव पाडले. आम्हाला खूप मजा येते त्यांची भांडणं बघायला. अंजू हसली आणि मनात म्हणाली, आता रुद्रांश तिच्यासोबत कसे वागतील काय माहीत. यांना भांडता येतं की नाही ते कळेल यावरून. आई, दिनूला सांगितलंस का तू सायलीबद्दल? महादेवरावांनी आजींना विचारलं. नाही बाबा, तूच सांग, पटलं याला तर पुढचं ठरवून टाकू. आजी, कशाबद्दल? दिनेशरावांनी लागलीच विचारलं. तसे महादेवराव म्हणाले, अरे मागच्या महिन्यात त्या सुभांची बहीण आणि तिचा मुलगा श्रीयोग आला होता. त्यांना आपली सायली पसंत पडली. मी म्हटलं यंदा काही आम्ही तिच्या लग्नाचा विचार नाही केला, पण श्रीयोग दिवाळीनंतर लंडनला जाणार आहेत 2 वर्षांसाठी. त्यामुळं लग्न त्यांना आधीच करायचं आहे. म्हणून म्हटलं तुला एकदा विचारावं. आपल्या रुद्रांशला अजून वर्ष पण नाही झालं आणि... दादा, दिनेशराव त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, जर चांगलं स्थळ समोर आहे तर नको करूस हा विचार. 6 महिने झालेत ना. पण लोक काय? महादेवराव, लोकांचं सोड, तू सायलीचा विचार कर. आपल्या रुद्रांशला पण आवडणार नाही जर त्याच्यामुळं सायलीचं लग्न मागे राहिलं तर. आम्ही आहोत तर तू बोलाव त्यांना, भेटून घेऊ आपण. दिनेशराव, बोलतो मग मी त्यांच्यासोबत. महादेवराव, त्यांच्या अशाच गप्पा चालल्या होत्या. बाकीचे पण एकमेकांसोबत बोलत होते. पूर्ण घर कसं भरल्यासारखं वाटत होतं. नंतर महादेवराव, दिनेशराव आजींसोबत ओसरीवर गप्पा मारत बसले. अहिल्याबाई, अपर्णा आणि कमलाबाई जेवण बनवत होत्या. मी पण करू मदत? अंजूने अहिल्याबाईंना विचारलं. कशाला? तू जा, बाहेर बस त्यांच्यासोबत. अपर्णा, तू पण जा गं, परत दूध काढायचं असेल ना तुला. मी आहे बाईंसोबत. नको, तुम्हीच बसा उलट, अपर्णा हसून म्हणाली. जा गं अपर्णा, रोज रोज थोडीच तुला बसायला मिळणार आहे. या आहेत तर घे मजा करून. कमलाबाई तिला म्हणाल्या. अपर्णा मग अंजूसोबत बाहेर गेली. रुद्रांश, संजय आणि पूर्वी अंगणात मस्त गप्पा मारत बसलेले होते. या दोघीही तिथे जाऊन बसल्या. तितक्यात, अय चिचुंद्र्या, सायली तिथे येत म्हणाली. सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं. लगेच आलीस का चिचुंद्रे? शिट यार, हेडफोन्स राहिले माझ्या बॅगेमध्येच. रुद्रांश एका हातानं दुसऱ्या तळहातावर बुक्की मारत म्हणाला. हेडफोन्ससोबत सेलोटेप पण ठेवत जा, तेवढाच तुझ्या तोंडाला आराम आणि आमच्या कानाला. सायली बसत म्हणाली आणि पटकन रुद्रांशच्या पाठीत बुक्की मारत म्हणाली, बैठक. ए, रुद्रांश हात वर करत म्हणाला तशी ती त्याचा हात पकडत म्हणाली, ए, आपली गेम आहे ही, विसरलास वाटतं. नाही विसरलो, पण यावर्षी. रुद्रांश, मागच्या वर्षी जाताना तूच म्हणाला होतास ना आपण हेच कंटिन्यू करू, मग आता का चिडतोयस? सायली, माझ्या लक्षात नाही. रुद्रांश, तो माझा प्रॉब्लेम नाही. ती खांदे उडवत म्हणाली. रुद्रांशने तिच्याकडे चिडून बघितलं. अंजू हसून रुद्रांशकडे बघत होती. तिला त्याला असं बघून मजा येत होती. रुद्रांश तसाच त्याचा हात फिरवून तिचा हात पिरगळत म्हणाला, करू कंटिन्यू? नाही तुला रडवलं तर मोहिते पाटलांचा मुलगा नाही मी. मी पण मोहिते पाटलांचीच लेक आहे. बघू कोण रडतं ते. आणि तसंही सगळ्यांनाच माहिती आहे मोहिते पाटलांच्या घरात एकच रडकं बाळ आहे. सायली म्हणाली आणि मोठ्यानं हसू लागली. ए तू रडकी, रुद्रांश चिडून म्हणाला. तू सुकट बोंबील. सायली, तू फुटकुळी. रुद्रांश हसत म्हणाला. सायली आता थोडंसं चिडून म्हणते, तू ना मग डुचक्या. आणि ती पण हसायला लागली. खूप हसायला येतंय ना, पण थोडेच दिवस. लग्न करून लंडनला जाशील तेव्हा बघू कोण रडकं बाळ आहे, कळेलच सगळ्यांना. रुद्रांशी हसत म्हणाला. पण सायलीचा चेहरा पडला.
रुद्रांशच्या नजरेतून ते सुटलं नाही. बापरे, चक्क सायली मॅडमना गप्प केलं, ते पण सौरभनी. हा हिस्टॉरिकल मुवमेंट झाला हो ना दादा? पूर्वीनं संजयकडे बघत विचारलं आणि त्याला टाळी दिली. सगळेजण हसू लागले. मी आलेच, तुम्ही मारा गप्पा, असं बोलून सायली पटकन उठून आत गेली. हिला काय झालं? रुद्रांश. तुम्हाला माहीत नाही का भाऊजी, कसली मूडी आहे ती. लग्नाचा विषय निघाला की मूड जातो मॅडमचा, पण नंतर होतो ठीक, अपर्णा हसत म्हणाली. अंजूने बघितलं तर रुद्रांशचं त्या उत्तराने समाधान झालेलं दिसत नव्हतं. तिनं त्याला इशारा करत काय झालं विचारलं. तो मान हलवत काही नाही म्हणाला. किती लवकर मोठे झालो ना आपण, असं वाटतं की परत मागे जावं. इथे या अंगणात किती धुडगूस घालायचो ना आपण. रात्रीचं इथलं झोपणं आणि मग चांदण्या मोजणं आणि कोणी किती मोजल्या त्यावरून परत भांडण. संजय वर बघत म्हणाला. खरंच दादा, त्यावेळी आपण केलेली मजा तुला आठवतं? तुम्ही तिघेही झाडावर चढला होतात आंबे काढायला. पूर्वी आठवणीत हरवत म्हणाली. हो मग, सौरभची झालेली फजिती कसा विसरेन मी? संजय हसत म्हणाला. काय झालं होतं? तुम्ही सांगितलं नाही वाटतं मला, अपर्णा संजयकडे बघत म्हणाली. ते विचार तुझ्या भाऊजींनाच, संजय मोठ्यानं हसत म्हणाला. रुद्रांश डोक्याला हात लावत हसला. पूर्वीला पण खूप हसायला आलं. काय झालं होतं असं? अंजूने पूर्वीला विचारलं. पूर्वीने हसू कंट्रोल करून तिला सांगितलं. अगं, आमच्या शेताच्या कडेला जे आंब्याचं झाड आहे ना, हे तिघेही त्यावर चढले होते. मध्येच याला हुक्की आली. झाडावरून खाली चांगली उडी कोण मारतं हे बघायचं होतं याला. रुद्रांश आणि संजय दादांनी शेताच्या बाजूला उडी मारली. त्यांचा तोल जाऊन ते पडले होते, कारण तिथले खडे वगैरे टोचले त्यांना. पण हे महाराज खूपच हुशार, जिथं पालापाचोळा पडला होता तिकडं उडी मारायला गेला, जेणेकरून लागू नये. पण झालं उलटच. पूर्वी पोटावर हात ठेवून हसायला लागली. संजय हसता हसता म्हणाला. त्या पालापाचोळ्याच्या खाली दगड होते. हा हातावर पडला आणि हात मोडून घेतला. असा ओरडला होता ना तेव्हा. त्याची हुशारी चांगलीच महागात पडली होती. आम्हाला खूप वाईट वाटत होतं, पण त्याची फजिती बघून हसणंच कंट्रोल होत नव्हतं. सगळेच हसायला लागले. अंजूने रुद्रांशकडे बघते तर तो कुठेतरी हरवलेला होता. तिला कळलं की तो सौरभला मिस करतोय. पूर्वने पण हसता हसता रुद्रांशकडे बघितलं आणि मग त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली. रुद्रांशची आठवण येते ना? मी तर इथेच आहे, पण तुम्ही ज्याच्या गप्पा मारताय तो. रुद्रांश मनातच म्हणाला आणि तिच्याकडे बघून थोडंसं हसला. संजय पण सिरियस झाला. वातावरण हलकं करायचं म्हणून अपर्णा म्हणाली. या अंजू मॅडमचा पण असाच किस्सा आहे बरं का? ए नाही ताई, तू सांगणार नाही आहेस, अंजू तिच्याकडे बघत ओरडली. तुम्ही सांगा हो वहिनी, मला हसत होतात ना, मग मला पण नको का हसायचा चान्स? रुद्रांश अपर्णाकडे बघत म्हणाला आणि मग अंजूकडे बघत एक डोळा मिचकावला. तुम्ही? अपर्णाने डोळे मोठे करत विचारलं. आईला हो की, तू कधीपासून हिला अवजाव करायला शिकलास? रुद्रांश बोलायचा, पण तू? संजय रुद्रांशकडे बघत म्हणाला. रुद्रांशने सगळ्यांकडे एकदा बघितलं आणि मग हसत म्हणाला. आजी आज काय म्हणाली माहिती आहे ना? मीच सौरभ आणि मीच रुद्रांश, मग तसं वागायला नको? बरी लवकर अक्कल आली. संजय. अहो गप्प बसा हो, माझं बोलायचं राहीलच. अपर्णा. बोल की मग, मी काय तुझं तोंड धरलंय का? संजय हसत म्हणाला. अपर्णा त्याच्या हातावर मारलं आणि बोलू लागली. झालं असं, आम्ही पण आंब्याच्या झाडावर चढलो होतो, मी, शीतल आणि आमचा पप्पू. अंजू चढत नव्हती. खूप विनवणी केली तेव्हा आमचा आधार घेऊन चढली, पण जेव्हा उतरण्याची वेळ आली मॅडम घाबरल्या, इतक्या की रडायलाच लागल्या. रडणं तर त्यांच्या रक्तातच आहे म्हणा. रुद्रांश तोंडातल्या तोंडात हसत म्हणाला. अंजूने त्याच्याकडे बारीक नजर करून बघितलं आणि तोंड वाकडं केलं. आमचा हात धरून पण उतरे ना हो ही. आमचे मामा आले, ते तिला खांद्यावर बस म्हणत होते, पण ही आधीच लाजाळूचं झाड नको म्हणाली. आणि खरी मजा सांगू का, ही खूप रडत होती ना, आणि आम्ही तितकंच जास्त हसत होतो. अपर्णा हसता हसता म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.